RSSमध्ये गेल्या 100 वर्षापासून जे होत आलेलं आहे तेच आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत आहे. प्रत्येक नेता तुम्हाला कुठं ना कुठं नागडं ब्ल्यू फिल्मसारखी शूटिंग होताना दिसत आहे. हेच RSSचं कल्चर आहे, हेच RSS संस्कृती आहे आणि तेच आपल्यावरती थोपवण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या इमोशन म्हणजे हिंदू राष्ट्राच्या नावानं हे पेशवाई राष्ट्र, मनुवादी राष्ट्र आपल्यावरती थोपण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याची ट्रायल आता चालू झालेली आहे. आपल्या लोकांना हे समजणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देशातला सगळ्यात मोठ्यातला मोठा नेता ते राज्यातला सगळ्यात खालचा नेतासुद्धा कुठं ना कुठं नागडा दिसेल तुम्हाला. आपल्या बहुजनाच्या पोरांना मी विनंती करतो की जे झाली चूक ते झाली. आता RSS आणि भाजपचा कार्यकर्ता आहे आणि या नेत्याचा कार्यकर्ता आहे हे म्हणायला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लाज वाटेल अशी अवस्था होणार आहे. आपल्या बहुजनाच्या पोरांना मी विनंती करतो की सोडा आता ते कुठलाही पक्ष निवडा, पण असला तरी भंगार पक्ष नको, असला तरी देशद्रोही पक्ष नको, असला तरी अश्लील माणुसकी नसलेला, असला तरी संवेदना शून्य आणि देशाची आणि राज्याची वाट लावणारा आणि देशातल्या महिलांची इज्जत नसणारा, देशातल्या शेतकऱ्यांची इज्जत नसणारा, देशातल्या बेरोजगार पोरांची इज्जत नसणारा पक्ष च्या सोबत तर तुम्ही ह्याच्यापुढं अजिबात राहू नका. कारण शेवटी स्वाभिमानाचा प्रश्न असतो आणि ह्या मातीमध्ये स्वाभिमान आहे. भलं भाजप आणि RSSच्या लोकांमध्ये सध्या नसलं तरी. धन्यवाद.